दे नका हे देऊन टाका मग बाजूला बघून बाजूला सांगता येईल आज आपल्या वतीने आंदोलन मोर्चा छेडण्यात आहे भर पावसामध्ये काय मागणी आहे? नक्कीच मी राज्य समन्वयक संजय देशमुख आमची 19 तारखेपासून हे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे आणि नांदेडमध्ये बी सुरू आहे। आमची मागणी आहे जी की शासनानं 14 मार्च 2024ला आमचं समायोजनाचा GR काढला, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कुठेतरी शासन कमी पडत आहे किंवा दुर्लक्ष करत आहे किंवा आमच्या समस्त हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ करत आहे, जे की जागा रिक्त असून सुद्धा अजून ते अंमलबजावणी करण्यास विलंब लावत आहेत। समायोजनाबाबतच आमच्या विविध मागण्या सुद्धा आहेत आणि ते रास्त आहेत। आम्हाला ते पूर्णपणे आता शासनात विलंब लावल्यामुळे आता आमची मानसिकता संपलेली आहे, तरी शासनानं तात्काळ जलद गतीनं हे आमच्या मागण्या मान्य करणे। जर मागण्या मान्य झाल्या नाही तर तुझी भूमिका काय राहील? 100% जर आता मागण्या जर शासन मान्य करण्यास किंवा अंमलबजावणी करण्यास विलंब लावत असेल तर कोणत्याही परिस्थितीत हे महाराष्ट्र आम्ही पूर्ण कर्मचारी हे आंदोलन मागे घेणार नाही आणि वरचेवर हे आक्रमक होईल। आरोग्याशिवाय परिणाम होत आहे आता आपल्याला 100% नांदेडमध्येच नाही संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे, याची सुद्धा आम्ही शासनात वेळोवेळी कल्पना देत आहोत, तरी सुद्धा शासनाला कुठं कर्मचारी आणि नागरिकांचा विसर पडलेला आहे हक्काबाबत। ठीक आहे, एक बोला मॅडम। माझं नाव कवली आशा आहे। मी ANM कर्मचारी म्हणून महानगरपालिकेत कार्यरत आहे कंत्राटी बेसवर। तरी खूप वर्षापासून झालं आहे आमचं 2017 पासून जवळपास हे मोर्चे चालू आहेत। आता सध्या 10-12 वर्ष झालं मुली कंत्राटी बेसवर कामं करीत आहेत। तर आता वर्षाखाली शासनाने जे कार्य केलेलं आहे तरी पण त्याची आणखी काही शासनाने अंमलबजावणी केली नाही किंवा काही कुठली दखल घेतली नाही। पाहिजे तेवढं शासन आमच्याकडं लक्ष देत नाही, दुर्लक्ष आहे। ही जी शासनाच्या आरोग्याची जी काही विस्कळीत झालेली घडी आहे, शासनाला जर लवकरात लवकर बसवायची असेल जागेवर तर शासनानं तात्काळ आमच्या कंत्राटी भगिनीचं सर्वांचं समायोजन करावं। आमच्या हक्काच्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या आमच्या लवकरात लवकर पूर्ण करावं आणि जर काही जर आमच्या लवकरात लवकर तात्काळ मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही ह्याच्यापेक्षा आक्रमक